आत्ताच्या ह्या सेशनमध्ये आपल्याला जनपद आणि महाजनपद ह्याच्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. अगेन क्वेश्चन फोकस असणार आहे आपला. जनपद पदांवरही आपल्याला प्रश्न येऊन गेलेले आहेत. पर्टिक्युलरली आपल्याला जे प्रश्न विचारलेत ना, हे महाजनपद आणि त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या लावायला, राजांच्या जोड्या लावायला आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सो महाजनपद आणि जनपद. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की जनपद किंवा महाजनपद ही कधी आलेली आहेत आणि हा साधारण कालखंड काय आहे. बुद्धिझम जैनिझमच्या आसपासचाच हा कालखंड आहे. साधारणपणे इसवी सन पूर्व 5व-6व शतक जे आहे ह्या काळामध्ये आपण आता आलेलो आहोत. वैदिक संस्कृती जी आहे ती आता हळूहळू लुप्त होत गेलेली आहे आणि नवीन प्रकारच्या संस्कृती भारतामध्ये तयार होत आहेत. ठीक आहे. म्हणजे वैदिककालीन संस्कृती ज्या आहेत त्यांचं रूपांतर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ह्या जनपदांमध्ये, गणराज्यांमध्ये झालेलं आहे. मग हळूहळू लोकांनी काय केलं, त्या एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये एखादी जमात गेली तर ती जमात काय करते, तिथले समजा फॉरेस्ट असेल ते क्लिअर करते आणि त्या जमिनीवरती आपला हक्क सांगते. मग असे करत करत संघराज्य, गणराज्य, जनपद, महाजनपद सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. जन हा जो शब्द आहे ना, जन म्हणजे लोक आणि पद या शब्दाचा अर्थ पाय होतं. पद म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या लोकसमुदायाने, एखाद्या ट्राईबने, एखाद्या टोळीने, एखाद्या लोकांच्या समाजाने एखाद्या ठिकाणी पाऊल ठेवलं, म्हणजेच समजा ते तिथं वास्तव्याला गेले तर त्यांनी काय केलेले, तर ती भूमी स्वतःची मालकी त्याच्यावरती प्रस्थापित केलेलं आहे आणि मग त्याला जनपद असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. जनपदांचं रूपांतर नंतर महाजनपदांमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. सो जनपद ह्या काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या आपल्याला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. जनपदांचा पहिला उल्लेख हा ब्राह्मण ग्रंथामध्ये आपल्याला दिसतोय. ठीक आहे. जनपदांचा उल्लेख आपल्याला ब्राह्मण ग्रंथांमध्ये दिसतोय. जशी जनपद आहे तशी गणराज्य देखील आहेत. गणराज्य म्हणजे काय की डेमोक्रेटिक, ज्याला स्टेट असं आपण म्हणू शकतो, लोकांची राज्य, लोक. आता बघा, जनपदांमध्ये हेड जो आहे ना तो एक व्यक्ती असणार आहे, राजा किंवा हेरिडिटरी वंश परंपरेने त्याचा प्रमुख असणार आहे तो व्यक्ती. गणराज्यांमध्ये काय, लोक निवडून देणार आहे, याला लोकशाही प्रकारचं आपण म्हणूयात. आणि इथं काय म्हणू शकतो आपण, राजेशाही प्रकारचे राज्य. दोन प्रकारची राज्य आपल्याला दिसतात आणि ह्या जनपदांचं रूपांतर नंतर महाजनपदांमध्ये झालेलं आपल्याला दिसते. प्रथम उल्लेख ब्राह्मण ग्रंथांमध्ये आहे. वेद, ब्राह्मणे, आरण्यकी आणि उपनिषद आपण बघितलेली आहेत, त्याच्यामधल्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आता ह्या काळामध्ये जर भारत किंवा भारतीय उपखंड जर म्हटलं आपण तर त्याची विभागणी आपल्याला केलेली दिसते 5 भागांमध्ये. 5 भागांमध्ये भारताची विभागणी ह्या जनपद काळामध्ये आपल्याला केलेली दिसते. कुठले विभाग आहेत आणि त्यांची काय नावं आहेत याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पूर्व प्रदेश जो आहे, पूर्व भारत, त्याला प्राच्य म्हटलं गेलेलं आहे. हे ऑलरेडी आपण मागच्या काही सेशन्समध्ये डिस्कस केलं होतं. प्राच्य शब्द जो आहे ना त्याला इंग्रजीमध्ये फॉर एक्झाम्पल ओरिएंटल म्हणतात. ओरिएंटल, प्राच्य किंवा पौर्वात्य, पूर्वेकडचं आपण हे ऑलरेडी बघितले. युरोपच्या पूर्वेकडे आहे भारत म्हणून त्याला भारताविषयी अभ्यास करणारे पौर्वात्यवादी आपण बघितलेला आहे. लॉर्ड मेकॉले भारतात आल्यानंतर 1833ला आल्यानंतर 1835 मध्ये मिनिट्स ऑफ इंडियन एज्युकेशन आहे आणि त्यानंतर भारतामध्ये जे अंग्लिसिस्ट लोकांचा शिक्षणावरती जास्त प्रभाव पडलेला आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे 1813ला भारतामध्ये चार्टर ॲक्ट आला. शिक्षणाची तरतूद भारतीयांसाठी वर्षाला 1 लाख रुपये करायचं ठरलं आणि साहित्य आणि विज्ञान ह्या 2 गोष्टी शिकवायच्या ठरल्यात. परंतु वाद असा होता की साहित्य कोणतं, भारतीयांचं की इंग्रजांचं, विज्ञान कोणतं, भारतीयांचं विज्ञान म्हणजे ज्योतिष विज्ञान शिकवायचं का फिजिक्स शिकवायचं, हा सुरुवातीला वाद होता. सुरुवातीला जनरल कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन, ज्यांच्याकडे शिक्षणाचं इम्प्लिमेंटेशनचं काम दिलं होतं, ह्या जनरल कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन म्हणजे शिक्षण खातं, याच्यामध्ये सुरुवातीला पौर्वात्यवादी होते. नंतर मेकॉले आल्यानंतर त्याच्यामध्ये अंग्लिशिस्ट लोकांचा प्रभाव वाढला. मग हे पौर्वात्यवादी जे होते ते तिथे देखील आपण हा पौर्वात्य किंवा ओरिएंटल शब्द ऐकलेला आहे. सो पूर्वेकडचा जो प्रदेश आहे त्याला प्राच्य असं शब्द वापरलेला आहे. पश्चिमेला प्रातिश्च म्हणजे याच्या अपोजिटला, प्राच्यच्या अपोजिटला, म्हणजे तुम्ही पश्चिम लक्षात जरी नाही ठेवलं, जोड्या लावायला प्रश्न आला की हे भारताची विभागणी कशी होती तर प्राच्यच्या अपोजिट प्रातिच्य असणारे म्हणजे पूर्वेच्या
अपोजिटला पश्चिम असणार आहे. म्हणजे हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी प्राच्यवरून तुम्हाला ते जमेल. उत्तर जे आहे त्याला उदिच्छ म्हटलेले, ऊ वरून आपण हे लक्षात ठेवू शकतो. ऊ आणि ऊ आहे. दक्षिणला दक्षिणच म्हटलेले आणि मध्यला मध्यच म्हटलेले. म्हणजे लक्षात काय ठेवायचं आपल्याला, एकच लक्षात ठेवायचं, पूर्वला प्राच्य म्हणतात हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून प्रातिच्य जमेल आपल्याला आणि ऊ वरून जे आहे ते उदिच्छ, म्हणजे ऊ जो आहे तो आपल्याला लक्षात राहील. त्यानंतर आपल्याला 2 टर्मिनॉलॉजीज महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. एक आहे दक्षिणपथ. दक्षिणपथ त्याचा उल्लेख आपल्याला दिसतोय. पद म्हणजे काय, दक्षिणापथ. विंध्य पर्वत जो आहे त्याच्या दक्षिणेकडील जो भाग आहे त्याला दक्षिणापथ असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्याकडे पुराणांमध्ये स्टोरीज आहेत बघा. अगस्त्य नावाचे ऋषी आहे किंवा अगस्त्य, वैदिक काळामध्ये जे वैदिक ऋषी आहेत किंवा आर्य आहेत त्यांच्यापैकी विंध्य पर्वत क्रॉस करून दक्षिणेला येणारे हे पहिले आहेत. अगस्त्य ऋषी आहेत दक्षिणपथमध्ये आलेले. ठीक आहे. अपरांत भाग म्हणजे अपरांत प्रदेश म्हणजे कोकण आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जोड्या लावायला. याचा एक मी टेबलच बनवलेला आहे. कुठल्या प्रांताला मॉडर्न डेमध्ये काय नाव आहे ते आपण बघूयात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक टर्म आहे जी थोडीशी कन्फ्युजिंग, कदाचित मिसलिडिंग असू शकते. जनपदीन हा एक शब्द दिलेला आहे. कदाचित आपल्याला असं वाटेल की जनपद मध्ये राहणारे लोक म्हणजे जनपदीन असेल, परंतु आपल्याला पुस्तकात असं दिलेलं आहे जनपदीन म्हणजे काय, जी अस्त्र आणि शस्त्रविद्या जे आहे त्याच्यात जो निपुण आहे त्याला जनपदीन असं म्हटलं गेलेलं आहे. सो हे थोडं ऑफबीट आहे, हे लक्षात असू द्या. जनपदीन म्हणजे काय, अस्त्र शस्त्र विद्येत असलेला निपुण असलेला व्यक्ती. ठीक आहे. सो आपल्याला हे दिलेलं आहे. आता जनपद आणि महाजनपद त्यांचा आपण एक मॅप इथे बघणार आहोत आता. ठीक आहे. हा मॅप आहे आणि याच्यावरती आपल्याला ह्या मॅपच्या बेसिक अंडरस्टँडिंगवरती देखील आपल्याला इथे प्रश्नांची उत्तरं काही देता येतील. कुठं आहेत ही जनपद किंवा हा महाजनपद, त्याचा आपण जॉग्राफिकल लोकेशन बघूयात. कंबोज आहे इकडे बघा. कंबोजचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सोडवलेला आहे की कंबोजमध्ये कुठला उद्योग सुरू झाला होता. आपण बघितलं होतं की ब्लँकेट बनवणे हा उद्योग अखेमेडियन साम्राज्य इथपर्यंत आलं होतं अफगाणिस्तानमध्ये, कंबोजच्या जवळ. तिथून तो उद्योग सुरू झालेला आहे. इथं गांधार आहे. ठीक आहे. गांधार म्हणजे मॉडर्न डे कंदाहार अफगाणिस्तानमध्ये असलेलं. ठीक आहे. नंतर इथं कुरू आहे. मॅप थोडा ब्लर दिसत असेल कारण हे स्क्रीनशॉट घेतलेला मी स्टेट बोर्डच्या पुस्तकातला. मी वाचून दाखवते बघा. कुरू आहे. दिल्लीच्या जवळ इथे मत्स्य आहे. शूरसेन आहे. पांचाल आहे. कोसल आहे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय, मल्ल आहे. वृज्जी आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं अवंती आहे. त्याच्यानंतर चेदी आहे. वत्स. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करताना जोड्या लावताना बघितलं तर बघा, वत्सचं दुसरं नाव काय आहे, वंश. आणि मग इथला राजा कोण आहे, उदयन. आपण हे बघितलेलं आहे. उदयन वंशाचा उदय झाला असं लक्षात ठेवायचं आपण बघितलं तर. त्याच्यानंतर इथे काशी हे महाजनपद आहे. अंग आहे. मगध आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. अंग मगध हे दिलेलं आहे आपल्याला. मल्ल दिलं होतं जोड्या लावायला आणि विचारलं होतं की पूर्व बिहार, दक्षिण बिहार, उत्तर बिहारमध्ये काय आहे आणि मल्ल हे यूपी मध्ये दिलं होतं आपल्याला. ठीक आहे. सो अंग म्हणजे पूर्व बिहार. आपल्याला प्रश्न विचारला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे डिस्कस केले त्याच्यामध्ये हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मगध म्हणजे दक्षिण बिहार. त्याच्यानंतर हे जे आहे वृज्जी हे काय आपल्याला दिसते, उत्तरेकडे दिसते, उत्तर बिहारमध्ये आपल्याला दिसते. सो ही ह्या काळातली जी गणराज्य आहे किंवा महाजनपदे जी आहेत ती आपण इथे बघितलेली आहे. ठीक आहे. आपल्याला एक गोष्ट विचारलेली देखील आहे की 16 महाजनपद आहेत. महत्त्वाची म्हणजे काय, जनपद जशी मोठी मोठी होत गेली तशी तशी त्यांना जनपदांना महाजनपद असा शब्द आला. महत्त्वाची महाजनपद किती आहेत, 16 आहे. आणि 16 महाजनपद आहेत. याचा उल्लेख कुठे तर बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय, इथे मी लिहितो अंगुत्तर निकाय, ह्या बौद्ध ग्रंथामध्ये आपल्याला 16 महाजनपदांचा उल्लेख दिसतोय. ठीक आहे. गौतम बुद्धांच्या जीवनाशी निगडित असलेले 2 महत्त्वाचे महाजनपद आहे. एक वृज्जी किंवा वज्जी म्हणू शकतो. शाक्य आहेत. शाक्य महत्त्वाचं आहे. शाक्य, लिच्छवी, मल्ल 4 आहेत. ठीक आहे. त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते शाक्य आहे आपल्याला.
ठीक आहे. सो शाक्य हे गणराज्य महाजनपद आपल्याला महत्त्वाचं आहे. एक टर्म आहे आपल्याला पुस्तकातच दिलेली आहे, ती देखील आपण इथे डिस्कस करूयात. परिव्राजक किंवा श्रमण म्हणजे कोण? सतत भटकंती करणारे लोक. जे भटकंती म्हणजे पोट पाण्यासाठी भटकंती नाही, ही सत्याचा शोध म्हणू शकतो आपण. निर्वाण जे आहे किंवा ज्याला आपण आध्यात्मिक अँगलने किंवा त्या दृष्टिकोनातून भटकंती करणारे जे लोक आहे श्रमण म्हणतात त्यांना. बघा, भारतामध्ये ज्या बुद्ध म्हणजे बुद्धिस्ट आणि जैनिझम ह्या ज्या दोन ज्याला म्हणतो आपण फिलॉसॉफीज ज्या आहेत ना, ह्या दोन्ही फिलॉसॉफीजला श्रमण परंपरा असं म्हणतात. बौद्ध आणि जैन ह्या दोन्ही परंपरा श्रमण परंपरा म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. ही टर्म आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही अजून महत्त्वाच्या टर्म्स आणि नावं जे आहेत ते आपण बघूयात. खंड नावाचा शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे. खंड. आता या खंडचा अर्थ काय होतो की एखादं गणराज्य असेल तर त्याचा प्रादेशिक विभाग म्हणजे अनेक खंड बनून ते आपलं गणराज्य बनणार आहे, म्हणजे त्याचा एक प्रशासकीय विभाग आपण बघितलेला आहे. 16 महाजनपदांचा उल्लेख कुठं आहे? बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय. तो प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे. सो बौद्ध ग्रंथांमध्ये देखील आहे, त्याचबरोबर जैन ग्रंथांमध्ये देखील आहेत. महत्त्वाची गोष्ट पुराण जे आहेत पुराणांमध्ये देखील आहे. आपल्याला कदाचित फसवण्यासाठी हा ऑप्शन टाकतील की 16 महाजनपदांचा उल्लेख कुठे आहे? जैन ग्रंथांमध्ये, बौद्ध ग्रंथांमध्ये, पुराण ग्रंथांमध्ये. तर आपण काय करू? पहिलं पुराण कट करू. तर तसं नाही करायचं. पुराण ग्रंथांमध्ये देखील आपल्याला 16 महाजनपदांचा उल्लेख आलेला दिसतो. पुराणांमध्ये आपल्याला हे नंद घराणं, मौर्य साम्राज्य याचे देखील उल्लेख दिसतात. तो साधारण पिरियड थोडा पुढे मागे बघितलं तर हाच आपल्याला दिसतो. ठीक आहे. महाराष्ट्रात एकमेव महाजनपद आहे ज्याचं नाव अश्मक आहे किंवा त्याला अस्सक, पाली भाषेत त्याला अस्सक असंही म्हटलं जातं. महाराष्ट्रामधलं एकमेव महाजनपद क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये कोणतं महाजनपद आहे? ठीक आहे. आपल्याला महाजनपदांशी थेट निगडीत नसलेला परंतु महत्त्वाचा डेटा आपल्याला पुस्तकामध्ये काय दिलेला आहे? जैन तीर्थंकर जे होते, पहिले तीर्थंकर, त्यांचं नाव काय? ऋषभनाथ यांचा जो पुत्र आहे बाहुबली कर्नाटकमध्ये बाहुबलीचा मोठा पुतळा आहे. ठीक आहे. यांना अश्मक राज्य हे दिलेलं आहे. बाहुबलीचं राज्य आहे हे अश्मक. लक्षात असू द्या. जोड्या लावायला कदाचित समजा विचारलं महाजनपद आणि त्यांचे राजे याचे समजा आपल्याला जोड लावायला जर विचारलं, ऑलरेडी तसा प्रश्न विचारलेला आहे, समजा उरलेल्या याच्यात आपल्याला जोड लावायला प्रश्न विचारला तर बाहुबली अश्मक असणार आहे. ठीक आहे. आणि बाहुबलीच्या अश्मक या महाजनपदाची राजधानी काय आहे? पोदनपूर. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे. पोदनपूर ही त्याची राजधानी आहे. ठीक आहे. ह्या महाजनपदांच्या काळामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे. सगळ्या राजांचा जो प्रमुख राजा आहे त्याला काय म्हणतात बघा? सब्ब राजूनाम अग्गराजा. सब्ब म्हणजे सर्व, राजूनाम म्हणजे राजांच्या मध्ये, अग्गराजा म्हणजे मुख्य असलेला, अग्रणी असलेला राजा म्हणजे सर्व राजांमधला प्रमुख राजा, त्याला म्हटलं गेलं सब्ब राजूनाम अग्गराजा. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की ह्या टर्मचा अर्थ काय होतो? ठीक आहे. आपल्याला प्रश्न याच्यावरती डेफिनेट विचारला जाऊ शकतो. आता आपण काय करूयात की काही महत्त्वाची महाजनपदं, त्यांच्या राजधान्या. आता हे थोडंसं टायपिंगमध्ये वर खाली झालेले महाजनपद राजधानी हा टेबल इथे खाली आहे. हे चुकून 2 शब्द इथं आलेले आहेत. ठीक आहे. ते देखील आपण बघणार आहेत. त्याच्या आधी काही ज्या 2-3 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. राजा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण मगाशी बघितले बघा. ग्राम आहे, ग्रामणी, ग्रामचा प्रमुख ग्रामणी. विष आहे, विषचा प्रमुख विषपती आहे. नंतर जन आहे, विषचं मिळून जन होतं. जनचा जो प्रमुख आहे त्याला राजा म्हटलं जातं. ठीक आहे. आता राजाची दुसरी एक डेफिनेशन काय आहे की जो राजसूय यज्ञ करतो आणि मग स्वतःला राजा घोषित करतो. यज्ञ करून तो राजा बनलेला. सो राजा राजसूय यज्ञ करणारा आहे. मग सम्राट नाही, साम्राज्य, ज नाही म्हणजे जला य जोडलेला नाहीये. साम्राज्य म्हटल्यानंतर स्टेट असं होतं, एम्पायर. साम्राज्य नाहीये, फक्त साम्राज्य म्हणजे थोडक्यात राजाचा, मोठा राजा थोडक्यात. साम्राज्य म्हणजे वाजपेय यज्ञ करणारा राजा. आणि इथे 2 नवीन गोष्टी भेटल्या बघा आपल्याला. एक आहे अश्वमेध यज्ञ असतो एक, दुसरा असतो राजसूय यज्ञ, तिसरा आहे वाजपेय यज्ञ. हे 3 यज्ञ जे आहेत आपल्याला ह्या वैदिक काळाच्या नंतर भारतामध्ये याचं प्रचलन दिसतं. आपल्याला असंही विचारतील की प्राचीन भारतामध्ये पुढीलपैकी कुठले यज्ञ केले जायचे? अश्वमेध, राजसूय आणि वाजपेय.
तर तिनेही केले जायचे. वाजपेयी केल्यानंतर तुम्ही स्वतःला साम्राज्य, थोडक्यात कंसात आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सम्राट तुम्ही स्वतःला डिक्लेअर करू शकतात. राजमहिषी म्हणजे काय? राजाची सर्वात ज्येष्ठ पत्नी म्हणजे राजमहिषी, महिषी म्हणजे राणी, राजमहिषी सर्वात ज्येष्ठ पत्नी. आपल्याला प्रश्न विचारताना समजा कन्फ्युजन करण्यासाठी देतील की राजाची सर्वात लाडकी आवडती पत्नी, तर ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी असं म्हटलेलं आहे. श्रेणी आपण मागाशीच बघितले, कारागिरांचा संघ असं आपण बघितलेला आहे. श्रेणी व्यवस्था आता इथून पुढे भारतात आपल्याला दिसते. आता बघा, व्यापारी आणि कारागीर यांच्या संघटना आहेत, त्याला श्रेणी म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा, या श्रेणींवरती प्रश्न विचारलेला आहे की श्रेणींना स्वतःचे नियम असत का? यस, त्यांना स्वतःचे नियम असत. ठीक आहे. राजा देखील कदाचित कधी कधी त्याच्यात हस्तक्षेप करायचा, परंतु त्या स्वतःच्या नियमांनी देखील चालतायत. त्या कार्यपद्धतीवरती राजसत्तेचंही आपल्याला नियंत्रण असलेलं दिसतं. अय्यावोळे नावाची एक श्रेणी आहे, उदाहरणार्थ मध्ययुगीन भारतामध्ये अय्यावोळी. ठीक आहे. सो अशा पद्धतीच्या श्रेणी ह्या आहेत. कामगारांच्या ह्या संघटना आपल्याला दिसतात. त्या कारागिरांच्या समजा संघटना असतील किंवा श्रेणी असतील, कारागिरांच्या श्रेणी प्रमुखाला ज्येष्ठक असं म्हटलेलं आहे आणि व्यापाऱ्यांच्या श्रेणी प्रमुखाला श्रेष्ठी किंवा सेट्टी किंवा सेठ असं म्हटलं गेलेलं आहे. आज आपण म्हणतो बघा, दुकानदार असतात आपल्याकडे, काय शेठ, सध्या महाराष्ट्रात एक गाणं गाजते बघा, ओ शेठ. शेठ हा शब्द जो आहे, ह्या शेठ शब्द ह्या सेठ ह्या शब्दापासून तयार झालेला आहे. सेठ किंवा सेठी किंवा त्यालाच दुसरा शब्द काय आहे, श्रेष्ठी. थोडा हा संस्कृत शब्द म्हणू शकतो श्रेष्ठी. त्याचं प्राकृत किंवा पाली भाषेत श्रेष्ठीचं सेठी होतंय, त्याचंच सेठ होतंय, त्याचंच मॉडर्न डेमध्ये आपण शेठ केलेलं आहे. शेठ कोण असतो बघा, जो व्यापार करतो आपण त्याला शेठ म्हणतो, दुकानदाराला. व्यापाऱ्यांच्या श्रेणीचा जो प्रमुख असतो त्याला श्रेष्ठी किंवा सेठ असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूयात की जी महत्त्वाची महाजनपदं होती, त्या महाजनपदांच्या एक महाजनपद बघूयात. महत्त्वाची महाजनपदांबद्दलच आपण डिस्कस करणार आहोत. महाजनपद, त्याची राजधानी आणि त्याच्याविषयीचा काही डेटा, आपल्याला महत्त्वाचा जो डेटा आहे तो आपण बघणार आहे. ठीक आहे. इथे टेबल थोडासा तुटलेला आहे. आपण पहिलं महाजनपद जे आहे काशी, काशीची राजधानी जी ती वाराणसी. लक्षात ठेवायला सोपे, काशीलाच आज आपण वाराणसी असं म्हणतो. आणि ह्या काशीचं काय वैशिष्ट्य आहे, काशी हे जे महाजनपद आहे, हे महाजनपद मगधचा जो अजातशत्रू नावाचा जो राजा आहे, मगध साम्राज्याचा. ठीक आहे. अजातशत्रू. आता असाही प्रश्न आपल्याला अजातशत्रूवरती सेपरेट प्रश्न विचारलेला आहे. अजातशत्रू कोण होता, त्याचं नाव कुनिक होतं का? यस. तर मगधचा असलेला हा अजातशत्रू जो आहे, त्याने काशी राज्य मगधमध्ये विलीन केलं. आता बघा, समजा असा प्रश्न आला की पुढीलपैकी कोणती महाजनपदे मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली होती, ABCD वगैरे वगैरे देतील आणि शेवटला असेल ऑप्शन ऑल. तर मोस्टली काय करायचं, ऑल ऑफ दी अबोज करायचं. कारण ह्या महाजनपदांना, बऱ्याचशा महाजनपदांना स्वतःमध्ये सामील केल्यानंतर मगध जे आहे ते एक मोठं साम्राज्य बनलेलं आहे. भारतातलं पहिलं साम्राज्य, आपण हे ऑलरेडी एकदा डिस्कस केलेलं आहे मागच्या काही सेशनमध्ये. भारतातलं पहिलं साम्राज्य म्हणजे मगध साम्राज्य आहे. मग मगधला खूप मोठं व्हायचं असेल तर ही छोटी छोटी महाजनपदे जी आहेत ती गिळून घ्यावी लागतील. सो अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर आपल्याला ऑल ऑफ द अबोव शक्यतो असेल. तरीही लक्षात ठेवा कुठली कुठली महाजनपदं मगधमध्ये विलीन होत आहे. एक आपण बघितलं काशी. ठीक आहे. अजातशत्रूने ते विलीन केलेलं आहे. त्याच्यानंतर टेबलमध्ये पुढे आपण बघूयात. त्याच्यानंतर कोसल आहे. आता जोड्या लावायला प्रश्न विचारला जाईल. कसा विचारला जाईल, महाजनपद त्याची राजधानी किंवा महाजनपद त्याचा राजा किंवा महाजनपद आणि त्याचं काही वैशिष्ट्य जर असेल तर ते विचारलं जाईल. कोसल नावाचं जे महाजनपद आहे त्याची राजधानी श्रावस्ती आहे. कोसल नावाचं महाजनपद श्रावस्ती राजधानी आहे. ठीक आहे. आणि तिथे आपल्याला काय दिसतंय बघा, परत एकदा अजातशत्रू येतोय आणि ह्या कोसलला मगधमध्ये विलीन करतोय. अजातशत्रूने कोसलला मगधमध्ये विलीन केलेला आहे. प्रसेनजित हा जो राजा आहे, इम्पॉर्टंट राजा आहे प्रसेनजित. आपल्याला जोड्या लावायला विचारलेलं आहे कोसलचा राजा कोण आहे, प्रसेनजित. ठीक आहे. त्याचं नाव पसेनदी असंही आहे, गौतम बुद्धांचा समकालीन असलेला राजा. काहीतरी ट्रिक्स तयार करून आपल्याला ही राजे जे आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राजे आणि इव्हन राजधान्या सुद्धा. कोसल राजा आहे तर प्रसेनजित असं त्याचं राजाचं नाव आहे, ते लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. अंग नावाचं जे महाजनपद आहे, अंगवरती आपल्याला ते जोड्या लावायला प्रश्न विचारलाय. पूर्वेकडे आहे ते अंग जे आहे ते. अंगची राजधानी चंपा आहे.
चंपा नावाची अंगची राजधानी आहे. ठीक आहे. आता काय केलं बघा, बिंबिसार येतोय, बिंबिसार, आणि बिंबिसार काय करतोय, अंगला मगधमध्ये विलीन करून घेतोय. म्हणजे आता ऑब्व्हियसली मगधचे शेजारी आहे त्याच्यामुळे ते विलीन केलं जाणार आहे, कोणीतरी येऊन त्याला विलीन करेल. आता कोणी केलं, बिंबिसारने. एक इतिहासामध्ये बऱ्याच मुलांचं एक कन्फ्युजन होतं बघा, दोन वेगवेगळे राजे आहेत हे, बिंबिसार आणि बिंदुसार. हा बिंदुसार जो आहे हा मौर्य राजा आहे, चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा, सम्राट अशोकाचे पप्पा बिंदुसार, आणि बिंबिसार जो आहे तो हा आधीचा राजा आहे. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हायला नकोय. सो चंपा अंग बघितलं, अंग लक्षात ठेवायला, अंगराज कर्ण, महाभारतामध्ये कर्णाचा उल्लेख आहे बघा, अंगराज कर्ण. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे मगध आहे. मगधची राजधानी सुरुवातीला गिरिव्रज आहे, तिलाच राजगृह असं म्हटलं गेलेलं आहे. नंतर मगधची राजधानी पाटलीपुत्र बनलेली. पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचं पटना, पाटलीपुत्र म्हणजे आत्ताचं पटना. गिरिव्रज किंवा राजगृह, काही ठिकाणी आपल्याला ह्या राजगृहाचा उल्लेख राजगीर, राजगीर, गीर म्हणजेच गृह, काही प्राकृत किंवा अपभ्रंशमध्ये कदाचित हे त्याला गीर म्हणत असतील. राजगृह म्हणजेच राजगीर आहे. राजधानी विचारली जाऊ शकते आपल्याला मगध साम्राज्याची, किंवा मगध हे आता मगध म्हणजे मगध आपण महाजनपद म्हणूनच बघतोय. ठीक आहे. महाजनपद असताना गिरिव्रज राजधानी, आणि जेव्हा ते मौर्य साम्राज्य बनते, मगध हे मौर्य साम्राज्य जेव्हा बनते तेव्हा त्याची राजधानी पाटलीपुत्र आपल्याला दिसते. आता बघा मगधमध्ये कोण महत्त्वाचे राजे आहेत, बिंबिसार. आता इथे आपण बघितलेलं आहे, बिंबिसारने अंगराज्य जोडून घेतलेलं आहे. बिंबिसार राजा आहे, गौतम बुद्धांचा समकालीन आहे. याचे खाली जे गौतम बुद्धांचे समकालीन राजे आहेत त्याची देखील मी एक नोट घेतलेली आहे. खाली प्रश्न विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणती राजे गौतम बुद्धांचे समकालीन आहे. बिंबिसार समकालीन आहे. बिंबिसारचा राजवाडा कुणी बांधलेला आहे, महागोविंद नावाचा वास्तुविशारद आहे. महागोविंदने बिंबिसारचा राजवाडा बांधलाय. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. जीवक हा प्रसिद्ध वैद्य डॉक्टर हा बिंबिसारच्या दरबारात आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि लक्षात कसं ठेवायचं, जीवक म्हणजे जीवन देणारा डॉक्टर आहे, कोणीतरी जीवन देणारा डॉक्टर, जीवक नावाचा वैद्य बिंबिसारच्या दरबारात आहे. ठीक आहे. सो हे महत्त्वाचं आहे, बिंबिसारचा डेटा आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढचं महत्त्वाचं महाजनपद आहे. वज्जी किंवा त्याला वृज्जी असंही म्हटलं जातं. त्याची राजधानी वैशाली आहे. वरून लक्षात ठेवू शकतो आपण, वैशाली, वृज्जी, वैशाली. ठीक आहे. हे वृज्जीची स्पेशालिटी, खासियत, वैशिष्ट्य काय आहे, हे 8 छोट्या छोट्या कुळांचा संघ आहे. ठीक आहे. वृज्जी हे 8 कुळांचा संघ आहे. नंतर अजातशत्रू येतो आणि त्याला विलीन करून घेतोय मगधमध्ये. ठीक आहे. कोणीतरी येणार मगधमध्ये विलीन करून घेणार. मल्ल, त्याला मालव असं म्हटलं गेलेलं आहे. मल्ल नावाचं जे महाजनपद आहे, मल्ल कुशीनगर नावाची राजधानी आहे. मल्ल नावाचं जे महाजनपद आहे कुशीनगर आहे. लक्षात कसं ठेवायचं, मल्ल म्हणजे पहिलवान असं लक्षात ठेवा, पहिलवान, आणि 2 पहिलवानांची कुस्ती चालू आहे. कुशी मल्ल कुस्ती, कुस्तीवरून कुशी असं लक्षात ठेवू शकतो आपण. मल्ल नावाचं जे महाजनपद आहे कुशीनगर ही त्याची राजधानी आहे. त्यानंतर चेदी नावाचं महाजनपद आहे, राजधानी आहे शुक्तिमती. चेदी नावाचं जे महाजनपद शुक्तिमती ही त्याची राजधानी आहे. त्याच्यानंतर वत्स किंवा वंश असंही त्याला म्हटलं गेलेलं आहे. राजा उदयन आपण ऑलरेडी बघितले, वंशाचा उदय झाला असं लक्षात ठेवायचं. वंशाचा उदय झाला, राजा उदयन आहे. कौशंबी नावाची वंशाची राजधानी आहे. बघा कौशंबी वंश कौशंब वंश असं काहीतरी करून आपण लक्षात ठेवू शकतो. प्रश्न विचारलेला आपल्याला, याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. वत्स नावाचा, हे काही जे इंग्रजी पुस्तकांमधून शिकवताना काय होतं की हे शब्द इंग्रजीमध्ये असतात आणि मग ते वत्स जे आहे ना त्याला वात्सा असं कोणीतरी, काही लोक म्हणतात वात्सा, किंवा ते वात्सा नाही आहे, ते इंग्रजीमध्ये असं लिहितात वत्स, परंतु शेवटी ए येतो त्याच्यामुळे त्याला वात्सा असं म्हणतात. तर ते वात्सा वगैरे म्हणू नका त्याला, किंवा अंगला अंगा म्हणू नका. ठीक आहे. अंग हे अंग आहे, वत्स आहे वंश आहे. त्यानंतर कुरु नावाचं महाजनपद आहे. कुरुची राजधानी इंद्रप्रस्थ, म्हणजे ज्याला दिल्ली आपण म्हणतो थोडक्यात. इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण म्हणजेच इंद्रप्रस्थ म्हणजेच कुरूंची राजधानी आहे. ठीक आहे. त्याचा काही डेटा दिलेला नाही आहे. पांचाल आहे, पांचालचे 2 भाग पडलेले आहेत, उत्तर पांचाल, दक्षिण पांचाल. अहिच्छत्र उत्तर पांचालची राजधानी आहे, दक्षिणची नाही लक्षात ठेवली तरी चालेल. त्यानंतर मत्स्य नावाचं महाजनपद आहे. मत्स्य राजधानी विराटनगर आहे. विराटनगर कसं लक्षात ठेवणार, मोठा मासा असं काहीतरी लक्षात ठेवा. विराट मासा, मत्स्य विराटनगर आहे.
आणि हेही नंतर मगधमध्ये विलीन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर उरलेली महत्त्वाची 2-3 महाजनपदे. शूरसेन आहे, त्याची राजधानी मथुरा आहे. मथुरा आहे, शूरसेनची राजधानी मथुरा आहे. ते नंतर मौर्य साम्राज्यामध्ये मगधचंच रूपांतर मौर्यामध्ये होतं. शूरसेन आणि हे मथुरा आहे. ठीक आहे. मथुरा लक्षात असू दे, ही देखील जोडी इम्पॉर्टंट आहे, विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर अश्मक आहे, जे मागाशी आपण बघितलं. पोधनपूर नावाची त्याची राजधानी आहे. बाहुबलीला ते दिलेले आहे अश्मक. महाराष्ट्रातलं एकमेव महाजनपद, त्याला अस्सक असंही म्हटलं जातं. ठीक आहे. पोटली, पोधनपूर, पोधन नावाची त्याची राजधानी आहे. ठीक आहे. अवंती, आता आपण बघितलं उज्जैनच्या आसपास असलेले हे अवंती नावाचं महाजनपद आहे. 2 राजधान्या आहेत अवंतीच्या, उज्जैनी आहे आणि महिष्मती. बाहुबली मूवी तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये हे महिष्मती नाव जे येतं, ती महिष्मती जे नगर आहे, अवंती नावाचं महाजनपद, त्याची ही राजधानी आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. अवंती आणि उज्जैनी, अ आणि उ. ठीक आहे. आणि महिष्मती, अवंती, ती महिष्मती. राजा कोण आहे महत्वाचा? प्रद्योत नावाचा राजा आहे. तो गौतम बुद्धांचा समकालीन आहे. मगध साम्राज्यामध्ये विलीन होते. गांधार व नॉर्थ वेस्टमध्ये किंवा अफगाणिस्तानकडे असलेला गांधार, तक्षशिला राजधानी आहे. गांधार म्हणजे मॉडर्न डे कंदाहार. त्याच्यानंतर कंबोज आहे, आपण मागाशी बघितले कंबोजचं उदाहरण. राजपूर ही त्याची राजधानी आहे. सो अशा पद्धतीने ही 16 महाजनपद आहे. काय एक्सपेक्टेड आहे? आपल्याला काहीतरी ट्रिक्स तयार करून याचे महाजनपद, राजधानी आणि राजे, काहीतरी ट्रिक्स तयार करून आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला इथं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की गौतम बुद्धांचे समकालीन राजे कोण कोण आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आपल्याला वेगवेगळा दिसतो. सो इथे एका लाईनमध्ये कलेक्ट केलेला आहे. अजातशत्रू आहे, बिंबिसार आहे, उदयन आहे आणि प्रद्योत आहे, उदयन आहे, बिंबिसार आहे आणि अजातशत्रू हे गौतम बुद्धांचे समकालीन आहे. ठीक आहे. सो ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्रीचे आपण प्रिलिमचे क्वेश्चन्स बघत आहोत. ठीक आहे. पहिलं जे सेशन आपण बघितलं त्याच्यामध्ये आपण साधारणपणे वैदिक कालखंडापर्यंत आपण प्रश्न सोडवले होते. ठीक आहे. प्रश्न सोडवताना आपण 2 गोष्टींचा वापर करतो. एक आपलं स्टेट बोर्डाची पुस्तकं एन्शियंट मिडिवलसाठी, म्हणजेच 6वी, 7वी आणि 11वीची पुस्तकं आपण वापरतोय. आणि दुसरी गोष्ट काय करतोय, आपण त्या मिनिमम कंटेंटमध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं येईल त्याचा आपण विचार करतोय. ह्या 2 गोष्टींना आपण जोड देतोय आपल्या एलिमिनेशन टेक्निकची. आता अर्थात एलिमिनेशन हे टेक्निक जे आहे ते आपल्याला विथ कॉमन सेन्स वापरता येतं. म्हणजे आपल्याला जर लॉजिक असेल, कॉमन सेन्स असेल आणि थोडा बेसिक डेटा जर आपल्याकडे असेल तर आपण एलिमिनेशन टेक्निक देखील व्यवस्थित वापरू शकतो. ठीक आहे. सो आपण उरलेला जो काही क्वेश्चन्स आहेत एन्शियंट आणि मिडिवलचे ते आपण आता बघूयात. ठीक आहे. आता हा 2017च्या पूर्वपरीक्षेचा हा प्रश्न आहे. आता हे प्रश्न महाजनपदांवरती आहे. ठीक आहे. महाजनपदे, आपल्याला जनपदे, महाजनपदे हे सगळं माहीत आहे आपल्याला. आताचा जो प्रश्न महाजनपदांवरचा आहे, आता त्यांनी काय दिलेले, महाजनपदे दिलेली आहेत ह्या कॉलममध्ये आणि आपल्याला त्यांच्या जोड्या लावायला विचारलं आहे. मॉडर्न डे नाव त्याचे दिलेले आहेत, आधुनिक नावं दिलेली आहेत महाजनपदांची. ठीक आहे. सो अंग आहे, मगध आहे, वज्जी आहे आणि मल्ल. इथं मल्ल पाहिजे, मल्ल. ठीक आहे. ऑप्शन्समध्ये काय आहे, दक्षिण बिहार, पूर्व बिहार, उत्तर बिहार आणि गोरखपूर जिल्हा. ठीक आहे. आता ही आधुनिक नावं त्याची जोड्या जुळवायच्या आहेत. आता आपल्याला इथे समजा फॉर एक्झाम्पल आपण प्रत्येक प्रश्न सॉल्व करताना ॲप्रोच कसा आहे, आपल्याला समजा आपल्याकडं एकदम मिनिमम कंटेंट असेल तर कशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो, असं आपण कन्सिडर करूयात की आपल्याकडे ह्या प्रश्नाचा डेटा फार कमी आहे किंवा आपल्याला फक्त 5% माहीत आहे, आपल्याला 10%, त्याच्यावरती आपण काही इलिमिनेट करू शकतो का. बघा आता अंग नावाचं जे महाजनपद आहे, समजा तुम्ही इतिहासाची पुस्तकं वाचली असतील, साधारण तुम्हाला जर अंदाज असेल अंग जे आहे, अंग कुठं आहे. आता अंग हे महाजनपद समजा तुम्हाला माहीत नसेल कुठं आहे. ठीक आहे. आता मॉडर्न इंडियाचा अभ्यास करताना आपण 1905ला एक चळवळ बघितलेली आहे. म्हणजे बंगालचं पार्टिशन झालं, फाळणी झाली बंगालची आणि बंगालच्या फाळणीच्या विरोधात एक भारतामध्ये एक मोठं आंदोलन चाललं गेलं. त्याचं नाव आहे, आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये माहिती आहे ते, वंगभंग चळवळ. ठीक आहे. साधारण 1905च्या आसपास ही चळवळ सुरू झालेली आहे. आता ह्या शब्दाचा, आणि हे 8वीच्या पुस्तकात देखील दिलेलं आहे आणि हे एकदम बेसिक आहे. आता ह्या शब्दामध्ये आपल्याला 1-2 शब्द दिसतात बघा, वंग आणि भंग. भंग म्हणजे पार्टिशन आणि वंग म्हणजे काय तर हा बंगाल.
वंगलाच बंगाल असं म्हटलेलं आहे, किंवा वंग प्रदेश किंवा बंग प्रदेश म्हणजे बंगाल. आता ह्या वंगवरून आपल्याला अंग प्रदेश लक्षात यायला पाहिजे, कारण वंग आणि अंग हे शेजारी शेजारी असलेले प्रदेश आहेत. म्हणजे आत्ताच्या बंगालच्या जवळ कुठेतरी हे अंग नावाचा प्रदेश असणार आहे. म्हणजे आपल्याला याचं जॉग्राफिकल लोकेशन थोडंसं कळलेलं आहे. दुसरा जो आपल्याला दिलेला आहे मगध. आता मगध साम्राज्य हे सगळ्यांना माहीत असतं, कारण भारतातलं पहिलं साम्राज्य म्हणून मगध साम्राज्याचा उल्लेख केला जातो. साम्राज्य म्हणजे काय आपण ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. आणि असाही प्रश्न आपल्याला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की भारतातलं पहिलं साम्राज्य कोणतं, तर ते मगध आहे. आता मगध साम्राज्याची राजधानी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ती कुठली आहे? पाटलीपुत्र. पाटलीपुत्र, राईट. पाटलीपुत्र ही आपली मगध साम्राज्याची राजधानी आहे, जे मॉडर्न डे पटना आहे बघा. पटना, आत्ताचं जे पटना शहर आहे ते पाटलीपुत्र आहे. ठीक आहे. आता हे समजा दोन माहीत नाही आपल्याला, परंतु आपल्याकडे मगध आणि अंग आहेत आणि साधारण या दोन्हींचं लोकेशन आपल्याला माहीत आहे. सो आपल्याला ह्या दोन्हींच्या लोकेशनमध्ये अंग आणि मगध ह्या दोन्हीच्या लोकेशनवरून हा प्रश्न आपण काही प्रमाणात सॉल्व्ह करू शकतो बघा. आता इथे 3 ऑप्शन बिहारचे दिलेले आहेत आणि एक गोरखपूर जिल्हा आहे. ठीक आहे, हा उत्तर प्रदेशमध्ये येतो. गोरखपूर जिल्हा हा उत्तर प्रदेश आहे. अंग आणि मगधचा याच्याशी संबंध नाही आहे, म्हणजे सो ही जोडी नसणारच आहे. अंग आणि मगधला चौथा ऑप्शन नसायलाच पाहिजे. अ आणि ब ला चौथा ऑप्शन नसायलाच पाहिजे. म्हणजे हा ऑप्शन गेला, इथे 4 आहे, हा देखील गेला, कारण हे अंग आणि मगध हे शेजारी शेजारी आहेत. सो आपल्याकडे राहतात फक्त ऑप्शन 2. ठीक आहे. सो अंगचं एक तर पूर्व बिहार असेल किंवा दक्षिण बिहार असेल. या दोन्हींमध्येच आता आपल्याला फक्त चॉईस करायचं आहे. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला समजा दुसरी एक बेसिक फॅक्ट माहीत असेल, अंग राज्य जे आहे, महाजनपद आहे, त्याची राजधानी चंपा आहे. चंपा. आणि ही चंपा राजधानी जी आहे, ह्या चंपा राजधानीवरून एका नदीचं नाव आता चंपा नदी आहे इथं. चंपा म्हणजे आपला पश्चिम बंगाल आणि बांगलादेश साधारण ह्या प्रदेशामध्ये ही चंपा नदी आहे. मग जर आपण जॉग्राफिकल थोडासा सेन्स वापरला आपला, बांगलादेशकडे समजा आपण गेलो तर साधारणपणे आपल्या असं लक्षात येतं की हे साधारण आपल्याला हा अंग प्रदेश जो आहे ना तो पूर्वेकडे दिसतो. ठीक आहे. आणि मगध जो आहे तो दक्षिणेला आपल्याला दिसतो. आता याचं मॅप आपण बघूयात. ठीक आहे. हा आपल्याला स्टेट बोर्डमध्ये दिलेला ह्या जनपदांचा हा एक मॅप आहे. ठीक आहे. सो झूम केलेला आहे मी, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का माहीत नाही. इथे हे 2 आपल्याला महाजनपद दिसतात. इथे मगध आहे आणि इथे अंग आहे. सो बेसिकली आपल्या लक्षात काय येते बघा, हे मगध जे आहे ना हे दक्षिणेकडे आहे, दक्षिण भागात आहे. ठीक आहे. मग हे साधारण दक्षिणेकडे असेल तर हे याला आपण पूर्व इथे म्हणूयात. ठीक आहे. याला उत्तर नाही म्हणू शकत, उत्तर बिहार नाही आहे, हा पूर्व बिहार आहे, हा दक्षिण बिहार आहे. आणि मग हे वृज्जी आणि वृज्जी आणि मल्ल इथं आहे. लक्षात घ्या, बिहारच्या वरती उत्तर प्रदेश आहे. म्हणजे ह्या दोन्हींपैकी कोणतं उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे? हे मल्ल जे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे. पूर्व बिहार गेलाय, दक्षिण बिहार गेलेला आहे आपला, मग हा असणार आहे उत्तर बिहार. ठीक आहे. आता आपण परत प्रश्नाकडे जाऊयात. आता आपल्याला काय कळलं होतं ह्या प्रश्नामध्ये की अंग आणि मगध ह्या दोन्हींसाठी एकतर दक्षिण बिहार आणि पूर्व बिहार हे 2च ऑप्शन्स असतील. त्यातही आपण बघितलं की मगध जे ते दक्षिणेला आहे, अंग हे पूर्वेला आहे. ठीक आहे. आणि मग हे नुसतं एवढी जरी जोडी आपल्याला जुळवायला जमली, अचा पर्याय क्रमांक 2 जर असेल तर हे पर्याय एकच ऑप्शन आहे, दॅट इज ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सो आपण काय केलं, हा प्रश्न सोडवताना काय केलं, आपल्याला एकदम बेसिक माहिती आहे, त्या बेसिक माहितीच्या आधारावरती आपण काय केलं, हे 3 आणि हे 3 अशा पद्धतीने याच्या आपण काय केलं, पहिल्यांदा UP मधला गोरखपूर जिल्हा हा आपण पहिल्यांदा इलिमिनेट केला. आणि अंग हे बंगालच्या जवळ आहे, बांगलादेशच्या जवळ आहे, त्याच्यामुळे हे पूर्वेकडे जाते. मगध पाटलीपुत्र राजधानी असलेलं मगध हे दक्षिणेकडे येते. सो त्याच्यावरून आपण पहिल्यांदा 3 आणि 4 पर्याय हे इलिमिनेट केले होते, कारण अ साठीही 4 नको होतं आणि ब साठी देखील आपल्याला 4 नको होतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे इलिमिनेशनचं टेक्निक वापरून आपला प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. अर्थात इलिमिनेशनच्या टेक्निकसाठी देखील आपल्याकडे काही बेसिक डेटा हा असणं गरजेचं आहे. हे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये हा मॅप दिलेला आहे. ठीक आहे. सो त्याच्याही नोट्स आपण इथे बघणार आहोत. जेव्हा आपण महाजनपदांचा अभ्यास करू त्यावेळेस आपण याच्यावरती सखोल चर्चा करणार आहोत. सखोल चर्चा ह्या अर्थाने की आपण फक्त प्रश्नांच्या अप्रोचनेच आपलं सेशन्स किंवा लेक्चर जे आहे ते घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये उगाच गोष्टी सांगणे वगैरे हा प्रकार करणार नाही आहे मी. डायरेक्टली प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवरती येऊ शकतात आणि प्रश्न आल्यानंतर त्याला हिट कसं करायचं त्याचे टेक्निक्स आपण बघणार आहोत. ठीक आहे.